श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू भगिनींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल अशा चॅनलवर. मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी असा टॉपिक घेऊन आले आहे की 2026मध्ये कुंभ राशीचे बदलते चमत्कारिक असे दिवस. 2026 हे कुंभ राशीच्या करिअरच्या आणि व्यापाराच्या दृष्टीने बडोन्नती असणारा काळ ठरणार आहे. परंतु मित्रमैत्रिणींनो, वर्षाच्या सुरुवातीला नोकरीच्या संदर्भात काही छोट्या अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधामध्येही आपसापसा समजदारपणा आणि धैर्याची आवश्यकता आहे. हो माझ्या कुंभ मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये शरीरामध्ये होणाऱ्या छोट्या मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करता कामा नये. विद्यार्थ्यांसाठी वर्ष ज्ञान मिळवण्याचं एक नवं पर्व ठरेल. पण थोडा वेळ गेल्यानंतर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी 2026मध्ये कुंभ राशीच्या लोकांसाठी शक्य होणार आहेत. करिअर, व्यवसाय, आरोग्य आणि लग्नाच्या बाबतीत भरभरून फायदा होणार आहे. कुंभ मित्रांनो, नवीन वर्ष 26 फक्त एक वर्ष नाही, तर तुमच्या नशिबाचा मोठा ठिणगी पेटण्याचा काळ आहे. ज्यांनी तुम्ही कधी किंमतही केली नाही, तुमच्या क्षमतेवर शंका घेतली, त्यांना आता केवळ कुंभ म्हणजेच फक्त अग्नी नाही, तर एक जिवंत ज्वाला आहे, धगधगती आहे. आणि यावर्षी ग्रहसंचार अशी ऊर्जा घेऊन येणार आहे जी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवेल. करिअरमध्ये जिथे तुम्हाला आवडले जात होतं, ठेवलं होतं, ते दार आता आपोआप उघडणार आहे. मोकळा रस्ता मोठ्या संधींसाठी, नाव, फेम आणि प्रतिष्ठा मिळण्यासाठी तयार आहे. व्यवसायामध्ये जो प्लॅन फक्त कागदावर होता, तो आता प्रत्यक्षात येणार आहे. धोका पत्करण्यासाठी पुढे जातात, पर 2026 तुम्हाला पुढे घेऊन जाईल. जर मित्रांनो, तयार व्हा आपल्या आयुष्यात येणाऱ्या त्या अद्भुत प्रवासासाठी. चला सुरुवात करूया. पण आधी या व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ, कारण हो भक्त मनापासून लिहिलं त्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद नेहमी असेल. आशीर्वादाच्या जोरावर उधाण येणार आहे. आता आरोग्याच्या काळजीला बाय बाय करा. शरीरामध्ये नवीन ऊर्जा, नवीन उमेद आणि नवीन जोश भरून येणार आहे. स्वतः झालेल्या या बदलांनी तुम्हालाही आश्चर्य वाटेल. प्रेम आणि लग्नाच्या आयुष्यात समजूतदारपणा, जवळीक आणि आनंद यांचा चांगलाच काळ येणार आहे. एकमेकांसाठी वेळ, साथ, प्रेमाचा सुंदर प्रवास पुन्हा सुरू होणार आहे. 2026 हे पर्व तुमच्यासाठी म्हणे, अरे कुंभ, तू थांबू नकोस, तू जिंकण्यासाठी जन्मलायस. यश, पैसा, प्रतिष्ठा, शांती तुमच्या पायाशी पडणार आहे. अजून जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे येणार आहे तुमच्या नशिबात बदलणारे क्षण. काही खास आणि जबाबदारीची गोष्ट असताना त्यांना अतिचारी गुरुची नजर फारच ताकदवान मानली जाते, ज्यामुळे या राशीतील लोकांना बऱ्याच कठीण प्रसंगातून सुटका होईल. नवीन वर्ष 2026 लवकरात लवकर येणार आहे. नवीन वर्षात घरातली परिस्थिती अशी राहील की गुरु आणि हंसराज योग बनवत आहे आणि नंतर गजकेसरी राजयोग तयार करत आहे. या राशीत शनी द्वांत भागातून राहणार आहे, त्यामुळे शनीची 7.5 या लोकांवर सुरू राहणार आहे. त्याचबरोबर गुरु खूप जलद गतीने कुंभ राशीच्या भाग्यस्थानी जाणार आहे. अतिचारी गुरुची नजर फारच ताकदवान समजली जाणार आहे, ज्यामुळे या राशीतील लोकांना अनेक कठीण प्रसंगातून सुटका होईल. गुरु 3ऱ्या आणि 4थ्या आणि 5व्या भावात राहणार आहे. त्याचबरोबर राहू सुद्धा 3ऱ्या भावात असेल. नवीन वर्षात घर, जमीन, वाहन, मालमत्ता आणि समृद्धीकडे मोठ्या प्रमाणात संधी मिळणार. यावर्षी घर, जमीन, वाहन, मालमत्ता, नोकरी, समृद्धीकडे यश मिळून अधिक मजबूत होतील. असंभव वाटणाऱ्या गोष्टी साकार करण्याची ताकद वाढेल. यावर्षी प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, नोकरी आणि दाम्पत्य जीवन कसं राहील हे 2026मध्ये खालीलप्रमाणे आहे. करिअर आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधीचं वर्ष. कुंभ राशीतील मित्रांनो, 2026 हे वर्ष तुमच्या करिअर आणि व्यवसायामध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे. हे फक्त वर्ष चांगलं नाही, तर उत्कृष्ट, अप्रतिम, जबरदस्त यश देणार आहे. वर्षाच्या मध्यापासून गुरु, शनी, राहू, केतू यांची साथ मिळून तुमच्यासाठी मोठ्या संधीचे दरवाजे उघडणार आहेत. जर तुम्ही नोकरी करत असाल तर प्रमोशन होण्याची शक्यता मजबूत होईल. वरिष्ठांकडून साथ आणि विश्वास वाढेल. तुमच्या कामामुळे ओळख आणि सन्मान वाढेल. बदल हवा असेल तर लगेच नोकरी होईल आणि पगारातही वाढ होईल. नवीन क्षेत्रात प्रयत्न करण्यासाठी आता योग्य काळ आहे. करणाऱ्यांना योग्य वेळ, योग्य संधी आणि योग्य लोक नक्कीच मिळतील. व्यावसायिकांसाठी थांबलेला पैसा पुन्हा अधून फिरून लागेल. नवीन भागीदारी, नवीन कंत्राट, तंत्रज्ञान आणि ऑनलाईन कामातून मोठा फायदा होणार. परदेशातील किंवा दुसऱ्या बाजारातून पैसा येण्याचे संकेत आहेत. आधी अर्धवट राहिलेली योजना आता पूर्ण होऊन यशाच्या शिखरावर पोहोचतील. पण सावध राहा, काही नकारात्मक लोक तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील.
ऑनलाईन फ्रॉड, चुकीच्या डील्स, बनावट आश्वासने यापासून सावध राहा. कोणत्याही कागदावर सही करण्याआधी नीट चौकशी करा. चुकीचे मित्र आणि वाईट संगतींपासून दूर राहा. भावनेत अडकू नका. चुकीच्या आर्थिक निर्णय घेऊ नका. गुरुची कृपा तुम्हाला वाद, दुखापत, ताण आणि संकटांपासून वाचवेल, पण तुमचं सतर्क राहणं तेवढंही महत्त्वाचं आहे. आर्थिक प्रगती अचानक होण्याची शक्यता आहे. पैसा येण्याचा योग आहे. गुंतवणुकीत लाभदायक ठरू शकते. घर, वाहन, संपत्ती मिळण्याची शक्यताही आहे. कर्ज कमी होऊन आर्थिक सुसूत्रता वाढणार आहे. या वर्षाचा सुविचार धोका घ्या. मागे पाहू नका, कारण हे वर्ष तुमच्या मेहनतीला फळ उमटणार आहे. आरोग्य आणि मानसिक स्थितीमध्ये सावधगिरीने जिंकणार आहात. वर्ष कुंभ राशीच्या मित्रांनो, 2026 आरोग्याबाबत सावधगिरी आणि शिस्त या दोन गोष्टी तुमच्या सर्वात महत्त्वाच्या ताकद ठरतील. काही वेळा असं वाटेल की कायदेशीर बाबतीमध्ये आरोग्याच्या चढउतारामुळे आणि अनावश्यक खर्च किंवा चुकीच्या सल्ल्यामुळे थोडं चिंतित व्हायला होईल. पण लक्षात ठेवा की तू योद्धा आहेस आणि गुरुची अनुकूल दृष्टी तुझ्या अडचणी यशात बदलायला मदत करेल. मानसिक स्थिती आणि तणाव नियंत्रणात ठेवेल. कामाचा दबाव असू शकतो. घरात काही छोटे मोठे ताणही होऊ शकतात. निर्णय घेताना कधी गोंधळू नको, पण योग्य मार्गदर्शन, ध्यान, योग आणि स्वतःवरचा विश्वास मनाला पुन्हा उभारी देईल. आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. रक्तदाब, डोकेदुखी या खबरदारी घ्या. झोप अपुरी होऊन द्यायची नाही. चुकीची दिनचर्या टाळा. नियमित हेल्थ चेकअप करणं अतिशय गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही जितकं स्वतःवर लक्ष द्याल तितकंच नशीब तुमच्या बाजूने काम करेल. ग्रहस्थितीची जबरदस्त परिणाम खूप महत्त्वाचा असतात. विशेषतः करून जे लोक पुढील ग्रहाच्या महादशेत असतील, सूर्य, चंद्र, मंगळ, राहू, केतू, गुरु, शनी यांना विशेष फायदा होईल. सुरक्षा मिळेल आणि आयुष्यात मोठे बदलही होतील. शनीच्या महादशेत घर किंवा जमीन विकत घेण्याची संधी येईल. राहूच्या मोठं अडकलेली कामं पूर्ण होतील. गुरुच्या महादशेत परदेश प्रवासही होईल. नवीन संधी मिळेल. या वर्षाचा आरोग्य मंत्र म्हणजे ताणतणाव नियंत्रण ठेवा, ऊर्जा योग्य दिशेने वापरा आणि तुमचं नशीब तुमच्यासाठी नवा विक्रम ठरेल. यशाची नवी गोष्ट लिहितोय. प्रेम आणि लग्नाच्या नात्यांमध्ये आनंदाची सुरुवात होईल. कुंभ राशीच्या मित्रांनो, 2026 हे वर्ष प्रेमाच्या दुनियेत खूपच छान आहे. आनंदी काळ घेऊन येणार आहे. जे नाते काही काळापासून थोडे दूर गेले होते, समजुतीने कमी झाल्या होत्या, छोट्या मोठ्या तणावांमुळे जे थंडावा आला होता, ते नातं पुन्हा उबदार होणार आहे. लग्नसुद्धा लोकांसाठी पती पत्नीचे सहकार्य, प्रेम आणि विश्वास वाढणार आहे. घरात ताणतणाव कमी होईल आणि सुख समृद्धीच्या लाटांनी घर भरून जाईल. त्याच्या घरात संततीची शक्यता आहे. त्यांना खूप शुभ बातम्याही मिळू शकतात. प्रेम संबंध असलेल्या लोकांसाठी पार्टनर एकमेकांना जास्त समजून घेतील, एकमेकांसाठी वेळही देतील. समर्पण वाढणार. नात्यात प्रस्ताव, एंगेजमेंट किंवा लग्न याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो. ज्यांनी मनामध्ये प्रेम दडून ठेवलंय ते आता होटांवर येईल. उत्तर मिळणार आहे. सिंगल कुंभ राशी त्या मित्रांनो, जर अजून प्रेम सापडलं नसेल तर 2026 तुम्हाला योग्य व्यक्तीही भेटेल. ऑफिस, सोशल मीडिया, प्रवास किंवा नातेवाईकांमधून नवीन प्रेम तुमचं भविष्यही उजळेल. ज्याचा हात तुम्ही शोधत होता तो हात आता तुमच्याकडे येणार आहे. पण सावध राहा. काही लोक ईर्ष्या करून तुमच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण करू शकतात. त्यामुळे कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला मध्ये पडू देऊ नका. संवाद देऊ नका. एकमेकांचा आदर किंवा प्रामाणिकपणा ठेवा. हे खूप महत्त्वाचं आहे. यावर्षी प्रेम द्या, प्रेम घ्या आणि विश्वासाच्या प्रकाशामध्ये नातं फुलू द्या. करिअर आणि व्यवसायाची प्रगतीही होईल. मेहनतीचे फळ नक्की मिळेल. कुंभ राशीच्या मित्रांनो, 2026 वर्ष तुमच्यासाठी मेहनतीची खरी कसोटी ठरणार आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आला आहात. काही कामं अगदी सहज पूर्ण होतील. जिथं इतर हार मानतील तिथे कुंभ यशाचा नवा मार्ग करेल. वर्षाचे 3 टप्पे आहेत. 20 जानेवारी ते 17 मे ह्या काळामध्ये शनिवारी कोणत्याही ग्रहाचा परिणाम नसल्यामुळे कामात थोडी मंदी जाणू शकेल. कधी जास्त मेहनत करूनही कधी परिणाम मिळतात, त्यामुळे मनात निराशा येऊ शकते. पण हा काळ तुम्हाला सांगतो, तुम्ही थांबायचं नाही. जे प्रयत्न करत आहे त्याचा फायदा नक्की होणार आहे. धोका होऊ देऊ नका. नवीन नोकरी, मोठी गुंतवणूक आणि भागीदारी थोडं थांबवा. योग्य वेळ नक्की येईल. 17 मे ते 9 ऑक्टोबर 2026 हा काळ तुमच्यासाठी सोन्याचा काळ आहे. गुरु तुमच्यावर पूर्ण कृपादृष्टी ठेवणार आहे. नोकरीत वाढ होईल, पगार वाढेल, लोकांमध्ये तुमची ओळख आणि प्रतिष्ठाही वाढेल. व्यवसायामध्ये नवीन ग्राहक, नवीन करार होऊन बाजारामध्ये तुमची पकड मजबूत होईल. या काळामध्ये घेतलेले निर्णय भविष्यात खूप मोठे यश मिळेल. 9 ऑक्टोबरपासून काळजी करू नकोस, सगळं छान होणार आहे. नंतर थोडा कठीण काळ सुरू होऊ शकतो. कामामध्ये अडथळे, व्यवसायात मंदी, खर्चही वाढू शकतो. पण तो काळही तुम्हाला शिकवण देऊन जाईल, अनुभवाने श्रीमंत करणार आहे. आव्हानांना सामोरं जाण्यावरचे खरे विजेते असतात. हे वर्ष तुम्हाला तेच सांगणार आहे. मेहनत थांबवू नकोस. तुझी जिद्द तुला यशाच्या शिखरावर येऊन नेईल. 2026 हे पुढच्या 10 वर्षाचा पाया अगदी मजबूत करून जाणार आहे. सल्ला
कौशल्य वाढवा, अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्या, विश्वास ठेवा तुमच्यावर आणि योग्य लोकांची भागीदारी करा. नकारात्मक विचार संघटनेने टाळा. तू करू शकतोस, तू नक्कीच जिंकशील. हे वर्ष मेहनतीचे आणि भविष्य विजयाचे आहे. कुंभ राशीसाठी खास आहे. मित्रांनो, हे वर्ष तुम्हाला थांबवायला नाही तर उजवळायला आलेलं आहे. अडथळे येतील पण तुम्ही तुटणार नाहीत, कारण कुंभ कधीच हार मानत नाही. आणि जेव्हा नशीब, मेहनत आणि आत्मविश्वास एकत्र येतात ना, तेव्हा अशक्यही शक्य होतं. म्हणून स्वप्न मोठं ठेवा, जिद्दीने प्रयत्न करा. 2026 तुमच्यासाठी इतिहास घडवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येथे तुम्हाला मिळणार आहे यशाकडे जाणारा प्रत्येक दिवसाचा मार्गदर्शक. असेच नवनवीन विषय तुमच्यासाठी घेऊन येत राहू. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.